महाड-महाप्रळ रस्त्याचे काम अर्धस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे। या रस्त्यावरून सतत प्रवासी वर्गाची ये-जा सुरू असते। त्याचबरोबर वाहनांची सततची वर्दळ असल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे। रस्त्यावरील डांबर हे वाऱ्याबरोबर उडून गेल्याने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण अवस्थेत असून सतत जीवितहानी व वित्तहानी होत आहे। कॉलेजचे विद्यार्थी व नोकर वर्ग यांची रोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अधिक अपघात होऊ शकतात। या अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याची अवस्था पाहून कोकण श्रमिक संघटना व खाडीपट्ट्यातील जनता यांनी राष्ट्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांच्याकडे विनंती अर्ज करून देखील महाड-महाप्रळ रोडचे दुरुस्तीचे काम चालू होते। परंतु या रस्त्याचे काम करणारे ठेकेदार अक्षय कंपनी यांनी अचानक काम बंद करून रस्ता दुरुस्तीचे बांधकाम साहित्य उचलून घेऊन गेल्याने खाडीपट्ट्यातील जनतेच्या मनामध्ये दुरुस्तीचे काम केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला होता। दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी झालेल्या अक्षय कंपनीचे रवींद्र इंगळेकर यांनी सार्वजनिक विभागाच्या उपअभियंता मेश्राम यांना फोन करून लवकरात लवकर महाप्रळ रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते। त्यांच्या शब्दाचा मान ठेवून करण्यात येणारे आंदोलन त्यावेळी स्थगित करण्यात आले होते। परंतु गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी गोठे येथे कोकण श्रमिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष फिरोजभाई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सर्व कोकण श्रमिक संघटनेचे सभासद इब्राहिम जमाने, राजेंद्र पाटणे, गोठेगावचे उपसरपंच सुनील जाधव हे सुद्धा सहभागी झाले होते। यावेळी उपअभियंता व तहसीलदार यांनी या रस्त्याचे काम 2 दिवसात पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले असून आजचे आंदोलन हे स्थगित करण्यात यावे। मात्र महाड-महाप्रळ रस्त्याचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणारच आहे। आजचे आंदोलन जरी स्थगित करण्यात आले असेल तरी काम पूर्ण झाले नाही तर पुन्हा कोकण श्रमिक संघटना आंदोलन करेल असा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे। रस्ता रोको आंदोलन करणार होतो, पण संबंधित अधिकारी स्वतः मेश्राम मॅडम, तहसीलदार आणि कॉन्ट्रॅक्टर हे एका जागेवर आपण सगळे जमा झाले आणि आमचे PI साहेब तालुकावाले हे सर्व आणि आमचे सगळे टीम आणि जनता सगळी एक जागेवर जमा झालेली आहे। त्यांनी इथे येऊन रस्ता रोको सध्या तरी करू नका, आजचा दिवस आम्ही उद्यापासून हा रस्ता चालू करतो आणि ते पण नॉन स्टॉप करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आम्ही पुन्हा एकदा त्यांच्यावर साहेबांवर विश्वास ठेवून ही खाडीपट्ट्याची तमाम जनता विश्वास ठेवून पुन्हा एकदा आम्ही उद्याची वाट बघतो। कारण आपण जो निवेदन दिलेलं आहे तो त्या निवेदनमध्ये नमूद केलेला आहे की जो रस्ता बंद होईल त्यावेळेला दुसऱ्या दिवशी रस्ता रोको करणार आहोत, कारण आम्ही आता पत्रव्यवहार करणार नाही असं संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी असं आम्ही क्लिअर केलेलं आहे। त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांनी, मेश्राम मॅडम जे आहेत त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही आजचा दिवस थांबतो, उद्यापासून ज्या पद्धतीने जो मागच्या वेळेला पॅचचं काम चालू होता ते होणार आहे। म्हणून आम्ही ह्या वेळेला उद्याची वाट बघून उद्या आम्ही पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर 10 वाजता येऊ, रस्ता चालू होतोय का नाही ते बघू। नाहीच तर उद्या रणनीती आपली ठरेल, हे आजच फायनल झालं आहे म्हणून नाही आहे। उद्या आपण जर काम चालू नाही झाला तर आपण जो पत्रव्यवहार केला आहे त्याप्रमाणे आपण आंदोलन करणार आहोत। पण आत्ता तरी आपल्याला थांबायचं आहे, साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे, साहेब त्यांच्या हिशोबाने ते सांगतील। आज या ठिकाणी गोठे बुद्रुक या ठिकाणी जे ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलेलं आहे रस्त्याबाबत सर्व चर्चेअंती असं ठरलेलं आहे की उद्या सकाळीपासून हे रस्त्याचं खड्डा भरण्याचं असेल किंवा पॅचिंगचं असेल ते परिस्थितीनुसार ठरेल, त्यानुसार ते काम उद्या सुरू होणार आहे। संबंधित जे काही यंत्रणा आहेत त्यांच्या मशिनरी आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी येतील आणि उद्यापासून ते काम सुरू होईल जोपर्यंत ते काम आपलं पूर्ण होणार नाही। काही लोकांनी पूर्ण कार्पेटची वगैरे मागणी केली तर ती टेक्निकल बाब आहे, लगेच आपण खड्ड्यावरून डायरेक्ट कार्पेटपर्यंत किंवा पूर्ण रस्ता त्यासाठी टेंडर काढणे आवश्यक असेल किंवा इतर अनेक बाबी आहेत, त्या टेक्निकल बाबी संबंधित विभाग पाहूनच ती कारवाई करेल। सद्यस्थितीमध्ये तुमचं खड्डे बुजवण्याचं असेल, ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे पॅचिंग करण्याचं काम उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि याबाबत मी सर्व तालुका प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वस्त करतो आणि उद्या काम सुरू होईल। जर त्यामध्ये काय आलं तर 1-2 दिवसानंतर परत आपण बैठक घेऊ, काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह करू आणि आपलं जे खड्ड्याचं काम आहे, आपला रस्ता आहे तो सुरळीत करण्याचा प्रयत्न करू। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।